ज्या विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा दिली होती अशा विद्यार्थ्यांसाठी मराठी या विषयाचे अचूक उत्तरे या ठिकाणी आपण पाहत आहोत. अचूक उत्तरे देण्यासाठी म्हणून हा वेळ घेतलेला आहे. आज आपण 20 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पाहणार आहोत. 80 ते 100 अशा पद्धतीनं. याच्या अगोदर काही 10-15 प्रश्नांची उत्तरे पाहिली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी अजूनही म्हणतात की प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नांची जी काही काठिण्य पातळी आहे ती हार्ड होती, अशा विद्यार्थ्यांना मी सांगेन की सेटची जी काही प्रश्नपत्रिका ही अशाच पद्धतीची असते. दुसरी गोष्ट, हे प्रश्न जरी हार्ड वाटत असले तरी अभ्यासक्रमाशी निगडीत आणि विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी शेटनेट मराठी क्लासेसच्या माध्यमातून ज्या नोट्स दिल्या होत्या त्या काळजीपूर्वक वाचल्या असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी सोपे नक्कीच आहे. आणि त्याची उत्तर आपण या ठिकाणी लक्षात घेत असताना इथं आज जो आपण पहिला प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे एखाद्या वाङ्मय प्रकाराच्या टीकात्मक अभ्यास सामग्र्याने तयार असला तरी त्या प्रकाराची अधिक तत्वनिष्ठ, तंत्रनिष्ठ किंवा समाज विश्लेषण चर्चा करणे शक्य होते. अन्यथा गुणावगुणांचे विवेचन व वाङ्मय इतिहासातील प्रवृत्तीचे दिग्दर्शन पुढे ढकलणे प्राप्त होते. वाङ्मय इतिहास लेखनातील या अडचणींचा जो उल्लेख आहे तो उल्लेख या ठिकाणी कुसुमावती देशपांडे ह्या करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणून बी हा जो काही क्रमांक आहे तो या ठिकाणी उत्तर म्हणून बरोबर असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की वाङ्मय इतिहासविषयक ग्रंथांचा प्रकाशन जो काही कालखंड आहे तो प्रकाशन कालखंडानुसार लावा, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि यातलं जे काही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप सारखा ग्रंथ हसरी सेनोलीकर, संत साहित्य अभ्यासाच्या ज्या काही दिशा आहेत या ग्रंथाचे लेखक मुसरी कानडे, 1992चा हा ग्रंथ, 1987चा प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप हा ग्रंथ. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे वाङ्मय इतिहास संकल्पना जदी पुढे 1994चा हा ग्रंथ आहे. वाङ्मय इतिहास संकल्पना. वाङ्मय इतिहास सद्यस्थिती आणि अपेक्षा हा जो काही गोम कुलकर्णी 1995च्या सुमारास असलेला हा ग्रंथ. मग यावरून आपल्याला प्रश्न जो आहे तो कालक्रमानुसार लावा, अशा पद्धतीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते अशा पद्धतीचं आहे. हा जो काही ग्रंथ आहे, हा जो काही कालखंड आहे या पद्धतीनं आपल्याला लावता येईल. प्राचीन मराठी साहित्याचे स्वरूप, वाङ्मय इतिहासाची संकल्पना, संत साहित्य अभ्यासाच्या दिशा, वाङ्मय इतिहास, सद्यस्थ स्थिती आणि अपेक्षा, अशा पद्धतीचं हा जो काही उत्तर आहे तिथं आपल्याला देत आहे. प्रश्नांची उत्तरं काढण्यात वेळ जरी जात असला तरी आपली या ठिकाणी जी काही उत्तरं आहेत ती उत्तरं अचूकपणे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता की हा तर जसा तसा आहे, म्हणजे ही ओळ जी आहे ती मी अभ्यास करायला सांगत असताना मी काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना हे सांगतो की काळजीपूर्वक पहा. ज्याच्यावर फोकस द्यायला सांगतं तर अभ्यास करत असताना त्याच्यावर नेहमी फोकस देत चाला, कारण त्याची जी काही प्रश्नांची जी काही सेटला विचारण्याची पद्धती ही अशाच पद्धतीची आहे. आणि म्हणून हा नोट्समध्येच जसा तसा आहे की विज्ञानेंद्री पासून दक्षिण दिशेशी, कृष्ण नदी पासून उत्तरेशी, झाडी मंडळापासून पश्चिमेची, महाराष्ट्र बोलीची. आणि मग हे जे आहे डिंब कृष्णमुनी यांना या संदर्भात सांगितलेलं आपल्याला पाहिलं, महाराष्ट्राच्या सीमारेषा ज्या आहेत ते सांगितलेलं इथं लक्षात घेतं आहे.
आणि म्हणून 83 क्रमांकाचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे डी, डिंबक कृष्णमुनी अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न की कृष्णाबाई या नावानं जे काही नावानं कथा लेखन करणाऱ्या लेखिकेचं नाव काय आहे? तर कमलाबाई टिळक ह्या कृष्णाबाई या नावानं कथालेखन करणाऱ्या लेखिकेचं नाव आपल्याला लक्षात घेता येतं. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की अमृत राय उर्फ रामजी किंवा रायजी यांचे गुरु कोण होते? तर या ठिकाणी अमृतराय उर्फ रायजी यांची जी काही गुरु आहेत ते म्हणजे मध्व मुनीश्वर आहेत, हे लक्षात ठेवा. मध्व मुनीश्वर, निरंजन माधव नाही किंवा आनंद यादव किंवा शिवदिन केसरी नाही, तर मध्व मुनीश्वर हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे, आपण लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की सांदे पर्वातील वैष्णवी, बघा सांदे पर्वातील वैष्णवी हा जो काही कविता संग्रह आहे कोणाचा आहे? तर हा जो काही कविता संग्रह आहे सांदे पर्वातील, तर ग्रेशांच्या नावावर हा कविता संग्रह आपल्याला सांगता येतो. डार्लिंग राजपुत्राने डार्लिंग वगैरे तर आहेतच, परंतु हा आहे सांदे पर्वातील वैष्णवी हा कविता संग्रह. आणि विशेषतः 1995ला हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आपल्याला लक्षात घेता येतो आणि हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे इथून शब्दांच्या हाती मी फुले ठेवीत आहे, इथून शब्दांच्या हाती खडकं देत आहे. हा निर्धार नारायण सुर्वे यांची कविता, अतिशय सोप्या पद्धतीची, हे वाचल्याच्या नंतर लगेच आपल्या लक्षात येतं तळपती तलवार आहे, सारा स्वतःनं थोडासा गुन्हा करणार आहे वगैरे. या बाबतीत आपण अभ्यासाच्या ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस या ओळी आपल्या तोंडात हमेशा राहत असतात. केवळ हाच कवी नाही तर शरदचंद्र मुक्ती व नामदेव ढसाळ बिंदाकर यांचंही अगदी त्याच पद्धतीच्या कवी. उत्तर मात्र 87चं या ठिकाणी ए आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचं जे आहे ते म्हणजे गंगार्पण असेल, मध्यंतर, हे कोणाच्या कथासंग्रह आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर गंगार्पण हा 1984 आणि हा 1985, मध्यंतर हा 1994 हा, हे दोन्ही जे काही कथासंग्रह आहेत ते राजेंद्र बनहट्टी यांचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास केल्याच्या नंतर हे जे काही उत्तरं आहेत ही उत्तरं अतिशय सोप्या पद्धतीची आहेत, हे आपल्या लक्षात घ्यायला मदत होईल. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा की एका धाडशी फटकऱ्यात नेमाडे यांनी मराठी गद्यम आणि मराठी कथावाङ्मय यांचे स्वरूप पालटून टाकले. या कादंबरीला कथानक नाही तर गाठाही नाही. कोसलाबद्दल हे जे काही आकलन आहे ते अशोक शहाणे यांनी मांडलेलं आहे. कोसलाच्या बाबतीतलं अशोक शहाणे यांचं हे आकलन या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ससेमिरा या कादंबरीच्या बाबतीतही बऱ्याच वेळेस आपण चर्चा केलेली आहे. क्लासेसच्या माध्यमातून यावर आपण फोकस केलेलाच होता, परंतु ससेमिरा ही जी काही कादंबरी आहे ती कोणी लिहिली अशा पद्धतीचा साधा प्रश्न होता. तर रवी सरदेशमुख यांच्या नावावर ससेमिरा ही कादंबरी असल्याचे आपल्याला सांगता येतं. केशव मेश्राम, चित्रेखानल, व्यंकटेश मांडगुळकर नाही. दलित साहित्य चळवळीसाठी वाहिलेले अस्मितादर्शी हे जे काही नियतकालिका आहे ती ही नियतकालिका 1967 मध्ये अस्मिता गंगाधर पानतावणेच्या माध्यमातून हे अस्मिता आणि पुन्हा अस्मितादर्शी अशा पद्धतीच्या नावानं हे पुढं आलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. हेही आपण लक्षात घ्यावं. कारण प्रश्नांची उत्तरं देत असताना प्रश्न त्या ठिकाणी काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेस आपल्याला येत असणारी जी काही उत्तरे आहेत तीही चुकतात. त्याचं कारण म्हणजे आपण काही गडबडीत काही प्रश्नांची प्रश्न वाचतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की चळवळ म्हणजे काही 2-5 दिवसांची जत्रा नव्हे की नदीला आलेला पूर नव्हे. चळवळ म्हणजे माणुसकीचा गाभा सतत विकसित होत जाणारा प्रवाह. वाहरू सोनवणे हा जो काही कवी आहे, आदिवासी साहित्याच्या माध्यमातून पुढे आलेला कवी,
यांच्या कविता संग्रहातील एक ह्या कवीची ही जी काही ओळ आहे, ही ओळ चळवळीशी निगडीत असलेली आपल्या वाहरू सोनवणे हे आपण लक्षात घ्यावं. वाहरू सोनवणे. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पाश्चिमात्य जगात स्त्रीवादाचा जो उदय आहे तो इसवी सन 60 नंतर झाला, तर भारतात स्त्रीवाद 1980 नंतर. अगदी दोन्हीही उत्तर या ठिकाणी जी काही विधान आहे ती बरोबर आहेत आणि म्हणून या प्रश्नांचं उत्तर ए नंबरचं या ठिकाणी आपल्याला ही 1960 आणि 1980 अशा पद्धतीनं इथं लक्षात घेता येईल. पुढचा आहे तो म्हणजे अहिंसा परमो धर्म हे घोषवाक्य पुढीलपैकी कोणत्या साहित्य प्रवासी जैन साहित्याशी निगडीत. अहिंसा परमो धर्म म्हणजे कधी कधी आपण मार्केटला वगैरे गेल्याच्या नंतर ही अशा पद्धतीची जी विधानं आहेत ती व्यापारी लोकांच्या आणि विशेषतः जैन लोकांचे, त्या व्यापारी लोकांचे तिथं लावलेले असतात. वाचल्यानंतर आपण कधी कधी पाहत असतो. अशा वेळेस हे लक्षात ठेवायचं, अहिंसा परमधर्म हे जे काही जैन साहित्याशी निगडीत असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणतं जे काही नियतकालिक आहे ते दलित साहित्याच्या चळवळीशी संबंधित नाही. तर या ठिकाणी आपल्याला निकाय हे जे काही आहे हे आदिवासी साहित्याशी संदर्भित असलेलं आपल्याला सांगता येतं आणि म्हणून पर्याय क्रमांक 1चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतं. त्याच्यानंतर पुन्हा पहा, सहकार चळवळ ग्रामीणांच्या जीवनात कसे दुःख निर्माण करते याचा वेध पुढीलपैकी कोणत्या काळात. सहकार चळवळीच्या बाबतीत हा प्रश्न आहे. सहकार चळवळीच्या बाबतीत कोणतं तिथं हलगार ही त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं सहकार चळवळीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आहे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध निरनिराळ्या आघाड्यावर लढणाऱ्या ग्रामीण पुरोगामी मार्क्सवादी, दलित, आदिवासी विरोधी या सर्वच उन्मेषण जनसाहित्य आपले मित्र म्हणतात असं जे काही मत आहे, हे मत सुभाष सावरकर या अभ्यासकाने या ठिकाणी सांगितलेलं. आणि मग याचं जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे या ठिकाणी सुभाष सावरकर अशा पद्धतीने विशेषतः या संदर्भात त्यांना ते दिलेलं आहे, म्हणून आपण लक्षात घ्या. 1900 या ठिकाणी जोड्या लावा म्हणून एक प्रश्न. श्रीमुक्ती चळवळ, श्री चळवळीची वाटचाल, श्रीमुक्ती संग्रामाने अबला होई प्रबला. श्रीमुक्ती चळवळ हे सरोजिनी सारंगपाणी, श्री चळवळ वाटचाल हे हा जो काही ग्रंथ आहे कुमुद तटकरे यांचा ग्रंथ आहे. श्रीमुक्ती संग्राम हा जो काही ग्रंथ आहे शांता रानडे यांचा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. अबला होई प्रबला हा चंदा लिमये यांचा ग्रंथ असलेला आपण लक्षात घेऊ शकतो. म्हणजेच 1चं 2 अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो आणि तो पर्याय आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर म्हणून आपण सांगू शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांचे पहिले साहित्य संमेलन कुठे झालं. तर या ठिकाणी थोडं कन्फ्युजन आहे, नाशिक की गोवा अशा पद्धतीनं, परंतु गोव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लक्षात ठेवा. इथं दोन्ही आपण लक्षात घ्या. त्याच्यानंतर भुजंग मेश्राम यांचा आदिवासी कविता जो काही हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणत्या भाषेतून प्रसिद्ध झाला. तर आदिवासी कविता ही गौंडी या ठिकाणी आपण लक्षात घ्या. हा काव्यसंग्रह भुजंग मेश्राम यांचा आहे, त्या माध्यमातूनही आपण तो लक्षात घ्या. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण जवळपास 70 म्हणजे 68 ते 100 म्हणजे 30 प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. ते 32 प्रश्नांची. तर राहिलेल्या प्रश्नांची उत्तरंही आपण 1-2 दिवसात या ठिकाणी पाहू. उशीर लागतो याच्यासाठी की अचूकपणे देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपला या ठिकाणी आहे आणि जी उत्तरं आपली कन्फ्युजनमध्ये आहे ती बाजूला तर काढूच, परंतु अचूकपणे या ठिकाणी आपण उत्तर आणि त्यानुसार आपला जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी आपण सांगू. तोपर्यंत आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करा, तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी
जवळपास 10 मेच्या दरम्यान आपले नवीन क्लासेस सुरुवात होणार आहे, जे की जूनच्या माध्यमातून नीट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील ते आपण लक्षात घ्या. तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.